माझी मैत्रीण ऑफिसच्या कामानिमित्त 15 दिवसासाठी दुबईला जाणार होती. जाताना तिने मला विनंती केली. माझे दादा जाऊन 2 वर्ष झाली. वहिनी वाईला त्या जुन्या वाड्यात एकटीच राहते. मला तिची खूप काळजी वाटते. तू प्लीज तिच्यासोबत काही दिवस जाऊन राहशील का? मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात माणुसकी आणि नाती कुठेतरी हरवत चालली आहेत. असं वाटत असतानाच माझ्या आयुष्यात असं वळण आलं ज्याने मला नात्यांचा एक वेगळाच पैलू दाखवला. माझी जिवलग मैत्रीण प्रिया, जिच्याशी माझं रक्ताचं नातं नव्हतं, पण ती बहिणीसारखी होती. ती ऑफिसच्या कामानिमित्त 15 दिवसासाठी दुबईला जाणार होती. जाताना तिने मला एक विनंती केली. माझे दादा जाऊन 2 वर्ष झाली. वहिनी वाईला त्या जुन्या वाड्यात एकटी असते. मला तिची खूप काळजी वाटते. तू प्लीज तिच्यासोबत काही दिवस जाऊन राहशील का? मी ही संधी नाकारू शकलो नाही. ऑफिसमधून 8 दिवसाची रजा घेतली आणि बॅग भरून वाईच्या दिशेने निघालो. वाईला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे धुके जमिनीवर उतरले होते. कृष्णा नदीच्या काठचा तो गारवा अंगावर काटा आणत होता. वाड्याचा दरवाजा उघडला आणि समोर वहिनी उभ्या होत्या. पांढऱ्या रंगाची साधी साडी, विखुरलेले केस आणि चेहऱ्यावर एक प्रकारचे गांभीर्य. त्या म्हणाल्या, प्रियाने विनाकारण तुम्हाला त्रास दिला. मी इथे सरावलेली आहे, पण आता आलाच आहात तर आत या. त्यांच्या स्वरातला तो कडवटपणा मला जाणवला, पण मी दुर्लक्ष केलं. जेवण झाल्यावर मी माझ्या खोलीत गेलो. बाहेर वाऱ्याचा आवाज येत होता आणि घरात कमालीची शांतता होती. त्या थंडीत मी कधी झोपी गेलो कळलंच नाही. सकाळी 6 वाजता विहिरीच्या रहाटाचा आवाज ऐकून मला जाग आली. बाहेर गेलो तर वहिनी विहिरीतून पाणी काढत होत्या. पहाटेच्या कोवळ्या उन्हात त्यांच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब चमकत होते. मी धावत गेलो आणि म्हणालो, वहिनी आणा, मी करतो. मी त्यांच्या हातातून हंडा घ्यायला गेलो आणि आमची बोटे एकमेकांना शिवली. तो स्पर्श विजेसारखा अंगातून आरपार केला. वहिनी क्षणभर स्तब्ध झाल्या. त्यांच्या चेहऱ्यावर प्रथमच लाजेची एक लाट उमटली. मी जिममध्ये घाम गाळून कमवलेली माझी शरीरयष्टी पाहून त्या थोड्या थक्क झाल्या असाव्यात. मी एका मागोमाग एक 5 हंडे भरून दिले. नाश्त्याला त्यांनी बनवलेले पोहे खाताना आमचा पहिला संवाद झाला. तुम्ही खूप कष्ट करता, त्या हळूच म्हणाल्या. दुपारी वहिनी म्हणाल, चला तुम्हाला आमचे शेत दाखवून आणते. आम्ही रानातल्या पायवाटेने चाललो होतो. आजूबाजूला हिरवीगार पिकं डोलत होती. वहिनी पुढे चालत होत्या आणि मी त्यांच्या मागे. अचानक वाटेत एका मोठ्या दगडामागून एक काळाभोर नागफणा काढून उभा राहिला. वहिनीच्या तोंडून मोठी किंकाळी निघाली. त्या इतक्या घाबरल्या की त्यांनी मागे वळून थेट मला मिठी मारली. त्यांच्या हृदयाची धडधड मला स्पष्ट जाणवत होती. मी त्यांना सावरलं. एका हाताने त्यांना जवळ घेतलं आणि दुसऱ्या हाताने जवळ पडलेली एक मोठी काठी उचलली. मी त्या नागाला मारलं नाही, तर हळूच त्याला सुरक्षित वाटेने बाजूला केलं. वहिनी अजूनही थरथरत होत्या. त्या म्हणाल्या, आज तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं? त्यांच्या डोक्यात आता भीतीऐवजी कृतज्ञता आणि एक वेगळीच ओढ दिसत होती. त्या रात्री आम्ही वाड्याच्या गच्चीवर जेवायला बसलो होतो. आकाश चांदण्याने भरलेलं होतं. वहिनींनी विषयाला हात घातला. तुम्हाला माहीत आहे का, माझ्या मिस्टरांच्या निधनानंतर गावातले आणि नात्यातले पुरुष माझ्याकडे एक वेगळ्याच अश्लील नजरेने बघतात. पण तुम्ही पहिले असे जेंटलमॅन आहात ज्यांनी मला आधार दिला, पण कधीही चुकीची नजर ठेवली नाही. मला तुमच्यासोबत खूप सुरक्षित वाटतं. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप समाधान वाटलं. तुम्ही खूप वेळा गप्पा मारल्या. त्या रात्री आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे जाऊन एका विश्वासाच्या पातळीवर पोहोचलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी आंघोळीला गेलो, पण घाईत टॉवेल घ्यायला विसरलो. मी वहिनींना बाहेरून हाक मारली. त्या टॉवेल घेऊन आल्या आणि दरवाजाच्या पटीतून तो देऊ लागल्या. मी बाहेर आलो तेव्हा मी फक्त पंचा नेसलेलो होतो. माझं ओलं शरीर, रुंद खांदे आणि कमवलेले स्नायू पाहून वहिनीच्या नजरेत एक वेगळी चमक आली. त्या क्षणभर तिथेच थबकल्या.
वातावरणात एक प्रकारची रोमॅन्टिक धुंदी पसरली होती. आम्ही दोघे काही बोललो नाही, पण नजरांनी बरंच काही सांगून टाकलं. पुढचे 2 दिवस आम्ही जणू एका वेगळ्याच दुनियेत होतो. मी त्यांना घरकामात मदत करायचो, तर त्या माझा आवडीचे पदार्थ बनवायच्या. तोच नाग पुन्हा एकदा वाड्याच्या पाठीमागच्या अंगणात दिसला. त्यावेळी वहिनी घाबरून ओरडल्या नाहीत, तर त्यांनी हक्काने मला आवाज दिला. मी त्या नागाला पुन्हा एकदा हुसकावून लावलं. तेव्हाही त्यांनी मला मिठी मारली. तेव्हा त्यात भीती कमी आणि प्रेम जास्त होतं. मीही त्यांना जवळ घेतलं आणि त्यांच्या कपाळावर हलकीशी पप्पी घेतली. 8वा दिवस उजाडला. मला मुंबईला निघण्याची वेळ आली. बॅग भरून मी गाडीपाशी आलो. वहिनीच्या डोळ्यात पाणी आलं होतं. ज्या वहिनी सुरुवातीला कठोर वाटल्या होत्या, त्या आज मला सोडून द्यायला तयार नव्हत्या. मी त्यांना वचन दिलं की मी पुन्हा नक्की येईल. मुंबईला येताना गाडीत फक्त वाईच्या त्या आठवणी आणि वहिनींचा तो निरागस चेहरा डोळ्यासमोर होता. मित्रांनो, या कथेचा भाग 2 मध्ये काय होईल? वहिनीचा मुंबईत फोन येईल का? प्रियाला या नात्याबद्दल कळेल का? हे जाणून घेण्यासाठी कमेंट्समध्ये पार्ट 2 नक्की लिहा. आणि अशा कथा आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.